नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विम्याचं वाटप नेमकं कधी होणार आहे. शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेत पावसाळी अधिवेशनामध्ये खासदारांच्या माध्यमातून पीक विमा योजनेची होत असलेली दुर्दशा यांच्यावरती प्रश्न उपस्थित बरेच सारे होत आहे. म्हणजेच की आता या प्रश्नाच्या उत्तरादाखल केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेसाठी माहिती दिली. म्हणजेच की किती करोड त्यांनी वाटलेले आहे यांच्याबद्दल सांगितलं आहे की पीक विम्याचं दाव्याचं वितरण केलं जात असताना पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दावे मंजूर झाल्यानंतर जर विलंब केला तर त्यांना 12% व्याज म्हणजेच की ठोकण्याच्या तरतूद आहे. अशा प्रकारची माहिती देखील दिलेली आहे. राज्यामध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा योजना अंतर्गत जे काही शेतकरी पात्र आहे, जे काही दावे निश्चित करण्यात आलेले आहे त्यांचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या हप्त्याची काही रक्कम ते बाकी वितरित केल्यानंतर पीक विमा कंपन्यांचे हप्ते वितरित करतील, हे पीक विमा वाटप करतील अशी माहिती म्हणजेच की 1028 कोटी रुपयाचं वितरण करण्यासाठी आलं. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून 8 ते 15 दिवसामध्ये हा पीक विमा वाटप केला जाणार आहे अशी माहिती दिलेली आहे. म्हणजेच की कृषी राज्यमंत्री सांगता राज्याच्या कृषी मंत्री सांगता राज्य शासनाने आवश्यक असलेले निधी वितरित केला, मात्र पीक विमा कंपन्या वाटपासाठी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई करत नाहीये. पीक विम्याचं काही ठिकाणी कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं. ते कॅल्क्युलेशन अपडेट करण्यासाठी ज्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याच कॅल्क्युलेशन तर दाखवत असते ते 1 रुपया तर त्यामध्ये वितरण नाही. या सर्वांमध्ये एकच दिसून येते की पीक विमा कंपन्यांवरती कुणाचाही विश्वास राहिलेला नाही आहे. पीक विमा कंपन्या कुठल्याही कायद्याला शासनाला जुमानत नाही आहे किंवा प्रशासनाच्या माध्यमातून यांचा होणारा पाठपुरावा होत नाही आहे. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसून येत आहे. राज्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की म्हणजेच की कप अँड कॅप मॉडेल. कारण म्हणजे की कप अँड कॅप मॉडेलचं काय, पीक विमा जर कमी वाटप झाला तर 20% पीक विमा कंपन्या ठेवून घ्यायचे, बाकी राज्य शासनाला परत द्यायचे. राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी पीक विमा कंपन्यांकडून परत मागितलेले आहेत. समजा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर उदाहरणार्थ समजा की पीक विम्याचं प्रतीक्षेत असलेले नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन दाखवत आहे. म्हणजेच की आता काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनी म्हणणार की 110% पेक्षा जास्त नुकसान झाले परत तर राज्य शासनाला पैसे द्यावे. 2023 सुद्धा राज्य शासनाच्या आलेल्या पैशानंतर 1927 कोटी रुपयाचे हे 6 जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेले होते. बुलढाणा जिल्ह्यातील 231 कोटी रुपये घेण्यात आलेले होते. पैसे घेतल्यानंतर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पुन्हा पीक विम्याचं वितरण करणं आलं होतं. म्हणजेच की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आलेले हप्ते गोळा करायचे आणि फक्त छोटं मोठं कॅल्क्युलेशन असेल, वाटायचे असेल किंवा पीक विमा मंजूर झाला असेल त्यांना पुन्हा आणखीन राज्य सरकारके बोट दाखवण्यात येण्याचं. सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या राज्य सरकारचं जे काही हप्ता अनुदान आहे, जे काही वितरण आहे ते आल्यानंतर अशी कारणं सांगताय. म्हणजेच की आता काही मोठ्या प्रमाणात लाखो शेतकरी त्यांचे पूर्वीचे कॅल्क्युलेशन झालेले असे जवळजवळ 400 कोटी रुपये आणि त्यांचे आता इलवेजचे कॅल्क्युलेशन झालेले आहे ते अनेक कोटी रुपये शेतकरी या ठिकाणी प्रतीक्षेत. राज्य सरकारच्या कुठेतरी पीक विमा कंपन्यांना ज्या विचारायचं पाहिजे, म्हणजेच की असे कॅल्क्युलेशन झालेले असताना सुद्धा पीक विमा कंपनी वाटप करत नसेल तर त्यांना 12% व्याजाची रक्कम सुद्धा दंड ठोकण्यात गरजेचं आहे. राज्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत तो पीक विमा कधी वितरित केला जाईल, कशामुळे प्रतीक्षेत म्हणजे की वितरित केला जाईल व कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा किंवा कृषी अधीक्षकांच्या माध्यमातून अधिकृत देणं गरजेचं आहे. धन्यवाद.